हॅलो एव्हरीवन, जय भीम, नमो बुद्धाय. हर्षलाच वर्ड या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. थंबनेल वरून तुम्हाला सर्वांना कळलंच असेल की आजचा ब्लॉग हा किंवा आजच्या हा ब्लॉगचा काय विषय आहे ते. चला तर मग पुन्हा एकदा आपण सांगूया की आजच्या आपल्या ब्लॉगचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्टॉक अँड शेअर मार्केट. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. पण आपल्या सर्वांना माहितच आहे की 1917 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून पीएचडी या पदवीसाठी त्यांना डॉक्टरेट ही पदवी सुद्धा त्यांना बहाल करण्यात आली होती. आणि डॉक्टरेट ही पदवी बहाल केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर या संक्षिप्त शब्दरूपाचा उपयोग आपल्या नावापुढे करू लागले. 1917 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनहून आपली डॉक्टरेटची पदवी घेऊन जेव्हा पुन्हा भारतात आले, त्यावेळेस त्यांना ते नोकरीच्या शोधात होते. बाबासाहेबांना अपेक्षा होती की आपल्याला कुठेही जर सरकारी नोकरी मिळाली किंवा छान आपल्याला नोकरी मिळाली तर त्यामुळे ते त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील, अशी माफक अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती. परंतु काही केल्या त्यांना नोकरीमध्ये यश मिळाले नाही. कोणत्याही प्रकारची नोकरी त्यांना मिळत नव्हती. त्यानंतर मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना माहितच आहे की अर्थशास्त्रामध्ये ते निपुण किंवा फार असे हुशार असे व्यक्ती होते. त्यामुळे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी एम.एससी आणि डी.एससी या पदवीसाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश सुद्धा मिळवला होता. अर्थशास्त्र किंवा फायनान्स या विषयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अफाट असं नॉलेज किंवा ज्ञान होतं. त्यामुळेच त्यांनी आपल्याला कुठेही नोकरी मिळत नसल्यामुळे त्यांनी स्टॉक अँड शेअर ॲडवायझर म्हणून एक कंपनी त्यांनी सुरू केली आणि तेही दलाल स्ट्रीटवर, ज्या ठिकाणी आता सध्याचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उभं आहे, त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली स्वतःची स्टॉक अँड शेअर ॲडवायझरची कंपनी त्यांनी सुरू केली होती. ह्या कंपनीद्वारेच बाबासाहेब वेगवेगळ्या कंपन्यांना आणि वेगवेगळ्या संस्थांना गुंतवणुकीबद्दल सल्ले देऊ लागले आणि त्या बदल्यात ते मोबदला घेऊ लागले. या कंपनीमुळे बाबासाहेबांकडे थोडेफार पैसे येऊ लागले. परंतु ही कंपनी महाराची आहे, हे जेव्हा कळलं, तेव्हा सर्व कंपन्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून गुंतवणुकीबद्दल सल्ले घेणं बंद केलं आणि हळूहळू ही कंपनी नाईलाजास्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बंद करण्यात आली. त्यानंतर मात्र हताश न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आणि सिडनहॅम कॉलेज जे सरकारी कॉलेज आहे, त्या त्या कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, या व्हिडिओचा एकच उद्देश आहे की आजकाल आपण बघत आहोत की साध्या गृहिणींपासून ते मोठमोठ्या व्यापारी सुद्धा आपल्याला दररोज या स्टॉक अँड शेअर्स मध्ये ट्रेडिंग करताना किंवा गुंतवणूक करताना आपण बघतो आणि त्यातून त्यांना दिवसातून ज्यांना आपण इंट्राडे म्हणतो त्यातूनही ते बऱ्यापैकी नफा मिळवताना आपण बघतो. आजकाल आपण सहज म्हणतो की माणसाने फ्युचरिस्टिक असावं, पण त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट मात्र केली होती, ती म्हणजे की त्यांनी त्यांच्या मित्राकडून ₹2000 उसने घेतले होते. कारण त्यांना माहीत होतं की आता पहिलं महायुद्ध सुरू होणार आहे. त्यावेळेस त्यांनी आपल्या मित्राकडून ₹2000 उसने घेतले आणि ते त्यांनी शेअरमध्ये, ट्रेडिंगमध्ये त्यांनी गुंतवले आणि त्यातून त्यानंतर त्यांना फायदा झाला. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मित्राला त्याचे पैसे पुन्हा दिले आणि त्यांनी आपला नफाही करून घेतला. आणि आजही जेव्हा इराण आणि अमेरिका यामध्ये महायुद्ध सुरू झालं, तेव्हाही जेव्हा शेअर मार्केट बऱ्यापैकी जेव्हा मार्केट डाऊन झालं, त्यावेळेसही आपल्यासारख्या बऱ्याच जणांनी या शेअर मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंग केली असेल किंवा गुंतवणूक केली असेल, त्यांनाही याचा फायदा हा नक्कीच झाला असेल. त्यामुळे खंत एकाच गोष्टीची वाटते, की ज्या अर्थतज्ञ व्यक्ती होती, ज्याने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून ज्याने इकॉनॉमिक्सची पदवी मिळवली, त्या व्यक्तीने इथे जेव्हा त्यांचं स्टॉक अँड शेअर्स जेव्हा कंपनी सुरू केली, तर एका जातीमुळे, एक महार असल्यामुळे त्यांचे सल्ले घेणं लोकांनी बंद केलं. परंतु आज जर त्यांचे सल्ले आतापर्यंत जर घेतले असते, तर आजच्या शेअर आणि स्टॉक्स आणि शेअर्स मार्केटचा जी लेव्हल आहे, जी उंची आहे, ती वेगळ्या पातळीवर असते. हे नक्कीच सांगावसं वाटतं. परंतु आज अभिमानाने सांगावसं वाटतं, की त्याच भीमाच्या लेकी
म्हणजे मी सुद्धा सध्या ट्रेडिंग शिकत आहे आणि अभिमानाने सांगू शकते, की माझ्यामुळे मी माझ्या मैत्रिणींना सुद्धा स्टॉक आणि शेअर्सबद्दल थोडीफार माहिती देऊ शकते आणि त्यातून तेही त्याच्यामधून बऱ्यापैकी नफा मिळवत आहेत. त्यामुळे येस, थँक यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे नक्कीच देशातील असा महान अर्थतज्ञ ज्याने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून ज्याने अर्थतज्ञाची पदवी मिळवलेली आहे. त्या अर्थतज्ञाने या देशातील अ, जो रुपया आहे त्याची किंमत या जागतिक व्यापारामध्ये कशी त्याची किंमत वाढेल, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो प्रबंध लिहिला, या प्रबंधाच्या आधारावरती भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी स्थापना झाली आणि यामुळेच आपल्या रुपयाची किंमत आज जगामध्ये ज्या पद्धतीने त्याचा जो त्यामुळे आजच्या काळात जेव्हा आपण फायनान्स बद्दल जेव्हा गोष्टी करतो, तेव्हा आपण फ्युचरिस्टिक विजन कसं असावं याबद्दल आपण विचार करतो. परंतु याबद्दलचा विचार, याबद्दलची कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 150 वर्षापूर्वीच केली होती. याचं आपल्याला मधून पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला अ, त्या गोष्टींची माहिती होते. त्यामुळे खरंच जर आपल्याला ही स्टॉक अँड शेअर मार्केटमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल, छान पद्धतीने जर गुंतवणूक करायची असेल, तर नक्कीच आपणही त्याबद्दल थोडीफार माहिती घ्या, थोडाफार त्याबद्दल अभ्यास करूया आणि आपणही छान फायनान्शियली स्ट्रॉंग होण्यासाठी आपण आपल्याला, आपल्या परिवाराला आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना आपण त्याबद्दल प्रेरित करूया, त्याबद्दल माहिती देऊया. त्यामुळे पुन्हा एकदा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्टॉक अँड शेअर याबद्दलची जर माहिती तुम्हाला आवडली असेल, तर नक्कीच लाईक करा आणि याबद्दल तुमच्याकडे जर काही माहिती असेल, तर त्याबद्दलही कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच त्याबद्दल माहिती द्या आणि व्हिडिओ आवडल्यास आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि हे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम. पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय भीम. नमो बुद्धाय.